पाहिलं साहेब, खोड दाखव इकडं. त्याचे फुटवे जर पाहिले तुम्ही तर खोड देखील मजबूत होतं. तर जेवढं लिंगो वापरते, टॉप्सिन वापरते, तर जे 5-10 रुपयाचा फरक आहे तो तुम्हाला याच्यात कव्हर होतो का? हो साहेब, 100% कव्हर होतो. बी भरण्याकरता मदत होती समजा, लिंगो वगैरे टाकल्याच्या नंतर ते बी बियाची जाडी एकदम चांगली, म्हणजे वजनामध्ये थोडक्यात म्हणजे वजनामध्ये मिरची फरक पडतो. 40 मिरच्या असल्या तर त्याचं वजन एकीकडे आणि एखाद्याच्या 60 मिरच्या असल्या त्याचं वजन एकीकडे. हा फरक बऱ्याच वेळेस तुम्हाला त्याच्यात जाणवतो. एखाद्या याला जर 10 मिरच्या असन, तुमच्या याला 8 मिरच्या असन, तर 10 मिरच्याची बरोबरी या खताद्वारे केली जाते. ते 2-3 उद्देश. जेव्हा तुम्ही ब्रासिका वापरते तेव्हा सेटिंग चांगली होती, तुमची गळ होत नाही, क्वालिटी चांगली राहते, फ्रूटचा आकार डेव्हलप होतो, त्याच्यामध्ये बीज उत्पादनाचं प्रमाण देखील चांगलं. म्हणजे आज जी मिरची तुमची टच भरलेली ती सुद्धा त्याचाच एक भाग आहे. तुम्ही बरेचसे औषध याच्यामध्ये मारलेले आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला तुमच्याकडे जे दिसलंय ते म्हणजे डोझी, त्याच्यामध्ये बँग आहे. हा स्प्रे घेतला तुम्ही? हो साहेब. तर हा कंबाईन घेतला का अलग अलग घेतला? हे दोन्ही कंबाईन घेतला. म्हणजे 15 मिली डोझी, 25 मिली बँग. तर आपण पाहू शकतात बऱ्याचशा लोकांना स्प्रे मध्ये अडचण येते. पण हा स्प्रे असा आहे की याच्यामध्ये थ्रिप्स, आळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, पिट्या ढेकून, तर एवढ्या प्रकारच्या किडी म्हणजे जवळपास 6 ते 7 प्रकारच्या किडी फक्त या 2 स्प्रेने कंट्रोल होतात. स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट म्हणजे डोझी आणि बँग. आळीसाठी तुम्हाला वेगळं घ्यायचं काम नाही, थ्रिप्ससाठी वेगळं घ्यायचं काम नाही. बँगमध्ये तुमची पांढरी माशी, मावा, तुडतुडे सगळं आलेलं आहे. क्वालिटी सुद्धा एवन म्हणजे तुमचा जर प्लॉट कोकळलेला असेल तर यांनी तुमचा प्लॉट क्लिअर होतो, पानं सरळ राहतात. आज जर पाहिले तुम्ही आबासाहेबांचे जर आपण पानं पाहिले तर बिलकुल रट पानं आहे. आता याच्यावर जर किडीने अटॅक केला समजा, तर बऱ्याच वेळा असं होतं की पानाच्या मागे किडी तर दिसतात पण पानं काही कोकडून लागली. तर मग हे नेमकं कारण काय? तर यांनी काय झालेलं आहे की याचे पानं रड बनलेले. या किडीने किती बी त्याच्यातले अन्नद्रव्य पिले, किती सुद्धा त्यांनी त्याला आपण मराठीत चाटले म्हणतो किंवा सकिंग केली तरी सुद्धा तुमचे पान असं गुंडाळत नाही. कारण पान जे आहे तुमचं हे कडक झालेलं आहे. मग आता हे पान कशामुळे कडक झालेलं आहे? तर हे पान झालेलं आहे तुमचं टॉम अँड जेरी या प्रोडक्टमुळे. जेव्हा जेव्हा तुम्ही टॉम अँड जेरीचे साधारण किती हात मारले याला? साधारणतः माझे 3 हात झाले. 3 हात झाले. 3 हात मारल्यामुळे काय झालेलं आहे की तुमचे पानं हे जरगड झालेले, त्याच्यामुळं पानामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. टॉम अँड जेरीमध्ये नेमकं काय? तर टॉम अँड जेरीमध्ये फंगल, बॅक्टेरिया आणि व्हायरस हे तिन्हीसाठी टॉम अँड जेरी काम करतं. बऱ्याचशे शेतकऱ्यांचा काय होतो की गैरसमज होतो आपासाहेब की बुवा टॉम अँड जेरीचं व्हायरसचं औषध आहे, मग मी व्हायरस नाही तर मी मारू कशाला? बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये एक बॅक्टेरिया जेव्हा बारीक बारीक पिवळे डाग पडतात पानावर, त्याला आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतो. किंवा फंगल म्हणजे बुरशी, जेव्हा बुरशी येते झाडाला, पानावर बुरशी येते, ते सुद्धा एक प्रकारचं इन्फेक्शन आहे. त्याच्यानंतर व्हायरस. तर व्हायरस हा प्रामुख्याने पांढरी माशी, थ्रिप्स या 2 किडीमुळे फैलतो. जर तुमच्या झाडावर वारंवार जर ही कीटक कंटिन्यू येत असेल, तुमच्या जर फवारण्या लांबत असेल, तर 100% तुमच्या झाडावर व्हायरस येण्याचे चान्सेस असते, शक्यता असते. तर हे नाकारता येत नाही. तर आम्ही काय करतो, प्रत्येक शेतकऱ्याला म्हणतो की बुवा टॉम अँड जेरीचे 2 स्प्रे तुम्ही करा. त्याच्यासोबत तुम्ही कधी सोलोमन घ्या, तर कधी 1-2-3 बँग घ्या किंवा डोझी बँग घ्या. तर याच्या मागचा उद्देश काय असतो की बुवा आम्ही पांढरी माशी आणि थ्रिप्स कंट्रोल ठेवत असतो. जेव्हा जेव्हा स्प्रे मारतात तुम्ही तेव्हा तेव्हा ही कीड कंट्रोल होती. ही कीड कंट्रोल झाल्यामुळे त्याचा फैलाव होत नाही. आणि टॉम अँड जेरी काय करतं, ज्याच्यामध्ये एक व्हायरसचं पण प्रमाण आहे, ते काय करतो, व्हायरस तुमचा ब्रेक करतो. म्हणजे या झाडावर जर व्हायरस असेल तर तो तिथंच कुठेतरी ब्रेक करून देतो. तुम्हाला असा काही अनुभव आला का की एका झाडावर व्हायरस होता आणि टॉम अँड जेरी मारल्यामुळे तो ब्रेक झाला? वाटतं तसं. वाटतं का तसं? तर असं काही वाटतं का तुम्हाला की मी कालपर्यंत वाटत होते की याच्यावर व्हायरस येईल, टॉम अँड जेरी मारल्यानंतर मला याचं प्रमाण दुसरीकडे दिसतच नाही गेलं, स्टॉप झालं ते, असं वाटतं का? वाटतं. तर आपण पाहू शकता आबासाहेबांनी पूर्णपणे प्रतिभाचे स्प्रे घेतलेले 99% साधारणतः तुमचं प्रतिभा आहे. आणि मागील 2 वर्षापासून हे मेहनती म्हणजे एक आदर्श शेतकरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोगम शेती नाही करत. बरेचसे शेतकरी काय करतात, मोगम मिरची लावली बॉ झाला, विषय संपला. हे टेक्निकल पद्धतीने थ्रिप दिसायला लागला तर थ्रिप्स सोबत एखादा आळीचा स्प्रे मारतात,
किंवा थ्रिप्स आणि आळी असं एक कॉम्बिनेशन स्प्रे मारतात. कधी त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक टाकतात, कधी एखाद्या वेळेस टॉम अँड जेरी म्हणजे व्हायरसचं टाकतात. म्हणजे ॲट अ टाइम हे काय करतात की 3चं कॉम्बिनेशन घेतात. याला आपण कॉम्बिनेशन स्प्रे म्हणतो. सिंगल स्प्रे म्हणजे आळी पडली, आळीचं मारलं, मोकळे झाले, तसं नाही करत तुम्ही. डोजी मारली, त्याच्यासोबत बँग मारलं म्हणजे थ्रिप्स आळी बी ऑटोमॅटिक कंट्रोल होणार. टॉम अँड जेरी मारली म्हणजे व्हायरस कंट्रोल होणार, बॅक्टेरिया कंट्रोल होणार, फंगल कंट्रोल. म्हणजे 3 डिसीज तुमच्या ॲट अ टाइम एकाच वेळेस ब्रेक. म्हणजे घडी घडी आळीसाठी वेगळा, थ्रिप्ससाठी वेगळा, कोळीसाठी वेगळा, एवढं स्प्रे करायचं काम नाही पडत. एका स्प्रेमध्ये बऱ्याचशा किडी, एका स्प्रेमध्ये व्हायरस, एका स्प्रेमध्ये बॅक्टेरिया, एका स्प्रेमध्ये तुमचे बुरश्या येऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा टिपटॉप मारलेले. तुमच्याकडे दिसतं मी बरेचसे प्रोडक्ट मी तुमच्या खोक्यातून आणले नाही, जे मोजके बंपर. हा आबासाहेबांचा आवडता प्रोडक्ट म्हणजे बंपर. सायटोकायनिन नावाचा घटक आहे. वारंवार हे प्रत्येक स्प्रेमध्ये जवळजवळ 25 मिलीनी हे घेतात आणि खालून अर्धा लिटर हे सोडतात, जेणेकरून याला भर कायम राहतो आणि पोलन यांचं इझी होतं. तर बऱ्याच वेळेस तुम्ही मला प्रत्येक तुमच्या फवारणीमध्ये हा स्प्रे मला तरी वाटतं की मी बऱ्याच वेळा लिहून न देता तुमच्याकडे हा दिसलेला आहे. कोकोलीचं तुम्ही जनरली 99% वापरताच आणि यंदा तुम्ही मला वाटतं प्रतिभाचे बिंगो, टॉपसिन सगळे खतं तुम्ही प्रतिभाचेच वापरले. तर हे जे हजारो कंपन्याची खतं आहे मौली, तर टॉपसिन, बिंगो, बोनस के हे वापरल्यावर काही वेगळा फरक वाटतो का? हो सर. म्हणजे मी विचारायसाठी लागलेलो आहे की 05234 तर प्रत्येक कंपनीचं आहे. काही कंपनीचं स्वस्त बी आहे, काही कंपन्यात थोडं महाग बी आहे. 10-5 रुपयाचा खतामध्ये फरक पडतो. पण तुम्ही प्रत्येक वेळा बिंगो वापरते, टॉपसिन वापरते, तर जे 5-10 रुपयाचा फरक आहे तो तुम्हाला याच्यात कव्हर होतो का? हो साहेब, 100% कव्हर होतो. म्हणजे काय कव्हर होतो म्हणजे नेमकं काय होतं? कव्हर होतो म्हणजे काय होतंय, जी झाडाची साईज आहे ती चांगली होती आणि आपण जी बी भरण्याकरता मदत होती समजा बिंगो वगैरे टाकल्याच्या नंतर ते बी बियाची जाडी एकदम चांगली म्हणजे वजनामध्ये थोडक्यात म्हणजे वजनामध्ये मिरची फरक पडतो. म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्या 40 मिरच्या असल्या तर त्याचं वजन एकीकडे आणि एखाद्याच्या 60 मिरच्या असल्या त्याचं वजन एकीकडे. हा फरक बऱ्याच वेळेस तुम्हाला त्याच्यात जाणवतो. मला बऱ्याच शेतकरी काय म्हणतात की महाराज बुवा प्रतिभा बायोटेकचे 10 रुपयांनी का होईना खत महाग आहे. तर मी त्यांना आवर्जून हे सांगत असतो की बुवा खताची ताकद सुद्धा वेगवेगळी आहे. जिथं तुम्हाला बाकीच्या खतामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला 3 मिरच्या शिल्लक नाही, याला कमीत कमी 3 ते 5 मिरच्या तुमच्या शिल्लक वाढतात. वजन शिल्लक वाढतं. वजनामध्ये तो तितकंच याच्यात तुमचं वजन वाढून जातं. एखाद्या याला जर 10 मिरच्या असन, तुमच्या याला 8 मिरच्या असन, तर 10 मिरच्याची बरोबरी या खताद्वारे केली जाते. तर मी प्रत्येक शेतकरी बांधवाला आबासाहेब मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव घेतलेला आहे. तर तुम्ही या खताबद्दल शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी सांगू शकतो बाबा शेतकऱ्यांनी हे खत वापरायला पाहिजे, कारण बाकीच्या खतापेक्षा याचा चांगला रिझल्ट वाटतो. म्हणजे मिरचीचं पालन पोषण व्यवस्थित होतं. बरोबर. तर आबासाहेब बऱ्याच वेळा ONBA पद्धतीने शेती करतात. बिलकुल लगे पारदर्शक शेती करतात, तांत्रिक पद्धतीने शेती करतात, वेळोवेळी व्यवस्थित फवारण्या, वेळोवेळी खताचं नियोजन. त्याच्यामुळे यांचं उत्पन्न देखील चांगल्या पद्धतीत चांगल्या प्रमाणात येतं. कमीत कमी दरवर्षी यांचं प्रतिभा बायोटेकच्या साह्याने, युनिक खतं वापरल्याच्या साह्याने 30 ते 40% फरक पडतो का? 100% खरं सांगा. हो सर. शेतकरी तुमच्यावर डिपेंड असतात. मी सांगणं तुम्ही सांगणं याच्यात खूप मोठा फरक आहे. फरक जाणवतच म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय की सत्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे की आजपर्यंत तुम्ही एवढे खतं वापरले, ते या खतामध्ये खरोखर दम आहे का उगा वापरायचे महाराज लिहून देते म्हणून मी वापरतो असं काही आहे का? तसं काही नाही सर. नाही ना? नक्की सर. ठीक आहे. तर धन्यवाद.